वाक्य आहे, तो उद्या शाळेत जाणार. सर्व अगोदर तर या वाक्याचा टेन्स ओळखणं गरजेचं आहे. तर हे जे वाक्य आहे हे आहे सिंपल फ्युचर टेन्सचं. तर सिंपल फ्युचर टेन्सचं हे वाक्य आहे. सिंपल फ्युचर टेन्सचा जो फॉर्म्युला आहे तो आहे सब्जेक्ट बरोबर विल, त्यानंतर क्रियापदाचा पहिला फॉर्म आणि ऑब्जेक्ट. तर असा सिंपल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला आहे. तर बघूयात. तर यामध्ये जो सब्जेक्ट आहे तर तो आहे आपला तो, आणि तोच म्हणजे इंग्लिशमध्ये होणार ही. त्यानंतर दुसरं आपण बघतोय की सब्जेक्ट बरोबर लागणार आहे विल. तर विल आपण या ठिकाणी लावून घेतलं. त्यानंतर आहे क्रियापदाचा पहिला फॉर्म. तर आता या वाक्यातून क्रियापद कोणतं आहे तर बघूया. जाणार. जाणे ही एक क्रिया आहे, त्याच्यामुळे जाणार किंवा जाणे हा आपला क्रियापद आहे. तर तो जाणे म्हणजे गो, तो गो आपण या ठिकाणी घेतला. आणि तो कुठे जाणार तर तो शाळेत जाणार, आपला ऑब्जेक्ट आहे. तर तो स्कूल आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि उरलेला जो भाग आहे उद्या म्हणजेच टुमारो, म्हणजेच तो उद्या शाळेत जाणार. हे वाक्य कसं बनणार इंग्लिशमध्ये तर ही विल गो टू स्कूल टुमारो. तो उद्या शाळेत जाणार हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं बनणार ही विल गो टू स्कूल टुमारो. तर लक्षात घ्या, हे तुमच्यासाठी आहे. तो उद्या मुंबईला जाणार हे वाक्य आपण सॉल्व्ह करायचं आहे, आणि सॉल्व्ह केल्यानंतर ते कमेंटमध्ये पोस्ट करायचं आहे. धन्यवाद.